नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्या समवेत नेहा कीडक मॅडम आहे, ज्या सध्या ऑफिसर ट्रेनिंग ऍट डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन या पदावर पोस्टेड आहे. ॲज ACCA डेप्युटी डायरेक्टर, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आणि मॅम बद्दल जेवढं सांगायचं, पहिले सुरुवातीला एका शब्दात सांगतो की सर्व गुण संपन्न जर असा टायटल द्यायचा असेल तर आपण नेहा मॅडम यांना देऊ शकतो. कारण त्यांचा जो रेकॉर्ड मी तुम्हाला आता सांगणार, तर तो बघून तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनो ठरवायचा की ऑब्विसली एक ज्याला म्हणतो आपण, जसं आपल्या विषयामध्ये वन स्टॉप सोल्युशन असतं, तसा मॅडमचा हा जो रेकॉर्ड आहे की 2019 मध्ये युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन UPSC सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन मध्ये AIR म्हणजे ऑल इंडिया रँक 383 ज्या वर्षी मॅडम मेडिकल सायन्सेस या आपल्या डिग्री म्हणून पासआउट झाल्या, त्याच वर्षी त्यांनी ही एक्झाम क्रॅक केली आणि AIR ऑल इंडिया रँक 383 एवढी म्हणजे संपूर्ण भारतातून एवढी चांगली रँक घेऊन मॅडम सिलेक्ट झाल्या आणि सध्या मॅडम ऑफिसर ट्रेनिंग म्हणून आहे, डेप्युटी डायरेक्टर ॲट मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशनला. आणि मॅडम मेडिकल एंट्रन्स टेस्ट मध्ये सुद्धा 2015 मध्ये मॅडम 19th रँक होता यांचा. आणि 2019च्या UPSC सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जे यश मिळवलं, एवढं म्हणजे एकदम उत्तुंग यश मिळवलं. त्या व्यतिरिक्त मॅडम शी वॉज अ स्टुडंट ऑफ डिस्टिंक्शन इन स्कूल अँड कॉलेज इयर्स, स्पेशली इन डिबेट अँड एसे कॉम्पिटिशन, अँड शी लव्स आर्ट लाईक पेंटिंग अँड क्राफ्टिंग. तर हे सर्व विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे की मॅम कडून येणारा राज्यसेवा 2023 जो बदललेला पॅटर्न आहे आणि एक UPSC ची हुबहू कार्बन कॉपी करण्यात आलेली आहे असं म्हणण्यात आलेलं आहे. तर आज आपण नेहा मॅडम यांचं स्वागत करू अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर. मॅम नमस्कार, प्लीज वेलकम मॅम. नमस्ते. नमस्ते. आणि नेहा मॅम, आज सर्व विद्यार्थ्यांना तुमच्याकडून भरभरून म्हणजे तुमचा जो अनुभव आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनचा, अशी अपेक्षा करतो. आणि काही प्रश्न जे तुमच्या दृष्टीने फारच छोटे आहेत पण तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याच्या दृष्टीने फार मोठमोठे आहेत, तर त्यावर तुमचे मार्गदर्शन लाभेल अशी अपेक्षा करतो. आणि या सेशनला सुरुवात करूया. चालेल, नक्कीच आनंद होईल मला नेहमी, कारण मी पण एकेकाळी त्या फेज मध्ये होते आणि मला माहिती आहे की एकदम छोटे छोटे प्रश्न असतात की लिहिण्यासाठी पेन कोणता यूज करायचा, आपलं हँडरायटिंग कशाने चांगलं दिसेल, इथून स्टार्टिंग असते आणि बरेच क्वेश्चन्स असतात, सिलेबस काय असेल काय. बरोबर मॅम, एकदम विद्यार्थ्यांच्या मनातल्या बोलल्या मॅम तुम्ही. आता आम्ही सुद्धा अनअकॅडमीवर जेव्हा हे लाईव्ह सेशन घेतो, याच प्रकारचे प्रश्न येतात. कधी कधी आम्हाला असं वाटतं की खरोखर असे प्रश्न राहू शकतात का, पण आज त्याच्यावर तुम्ही शिक्कामोर्तब केलेला आहे की नेहा मॅम, विद्यार्थ्यांनी बघा तुम्ही ऑल इंडिया रँक 383 आणि स्वतः नेहा मॅडम जेव्हा म्हणत आहे की कोणता पेन यूज करायचा, असे सुद्धा प्रश्न येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, माझा पहिला प्रश्न मॅम तुम्हाला हा आहे की 2023 ला महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSC यांनी नाही का ऑल टुगेदर हा सिलेबस अभ्यासक्रम पूर्ण चेंज केला. आतापर्यंत पूर्व परीक्षा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह होती आणि मेन्स एक्झाम सुद्धा ऑब्जेक्टिव्ह होती आणि भरपूर लोक या ऑब्जेक्टिव्ह एक्झामवर प्रश्नचिन्ह सुद्धा निर्माण करायचे की UPSCच्या लेवलवर आणलं पाहिजे. आणि अचानक एक ट्विट आलं होतं मेश्राम साहेबांचं, जे MPSCचे माजी सदस्य राहिले होते, आणि त्यांनी म्हटलं होतं की रट्टू पोपट जी पद्धत आहे मुख्य परीक्षेची ही बंद करावी लागेल आणि MPSC ला काहीतरी सुधारित पॅटर्न आणावा लागेल. आणि शेवटी तो पॅटर्न घोषित झाला आणि 90 ते 95% हा सिलेबस जो आहे UPSCचा सेम टू सेम कॉपी केलेला आहे. या बदललेल्या सिलेबसवर मॅम तुमचं काय मत आहे, विद्यार्थ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करू शकाल? खरं तर आपण बाकीच्या राज्यांचा जर पॅटर्न बघितला, मग ते मध्य प्रदेश असेल, बिहार असेल किंवा राजस्थान असेल, तर सगळ्या स्टेट्समध्ये जनरली UPSCचाच पॅटर्न फॉलो केला जातो की विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन्ही एक्झामची सायमल्टेनियसली तयारी करता यावी आणि त्यांचा काय म्हणता येईल, एकाच तयारीमध्ये दोन्ही एक्झामला त्यांना टार्गेट करता यावं यासाठी. तर मुख्यतः जर आपण बघितलं तर हा बदल एका पद्धतीने चांगलाच आहे की विद्यार्थ्यांना एक पद्धतीने त्यांचा आत्मविश्वास पण एक बिल्ड होईल. जे नवीन पद्धतीने तयारी करणारे विद्यार्थी आहेत, फर्स्ट अटेम्प्टर्स आहेत, की जर मी MPSC ची तयारी करत असेल तर नक्कीच मी UPSC ला सुद्धा टार्गेट करू शकतो. कारण एका पद्धतीने तुम्ही बघाल तर UPSC ची तयारी करणारा वर्ग हा वेगळा असतो, MPSC ची तयारी करणारा हा वर्ग जो असतो तो मुख्यतः ग्रामीण भागातून आलेला किंवा ज्यांना इंग्लिशची थोडीफार भीती असते
मनामध्ये धाकधूक असते की आपल्याला इंग्लिशमध्ये लिहिता येईल की नाही, समजेल की नाही प्रिलिम्सचा पेपर, असा एक वर्ग असतो. पण आता जसं की एमपीएससीने हा खरं तर मास्टर स्ट्रोक म्हणता येईल जो खेळला येतो, कारण याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शनल पण निवडायचे. सगळे तुमचे 9चे 9 पेपर्स युपीएससी सारखे असतील. सीसॅट आणि इव्हन प्रिलिम्सचाही पेपर युपीएससीच्या स्टेजचा असेल. तर मग आता विद्यार्थ्यांना हा प्रश्नच नाही उरणार की मी एमपीएससीची तयारी करावी का युपीएससीची तयारी करावी. त्यांना एकाच वेळी दोन्ही एक्झाम्सला टार्गेट करता येईल. आणि एका पद्धतीने हे चांगलंच आहे, कारण बाकीच्या राज्यांमध्ये हाच पॅटर्न फॉलो होत होता. त्याला एक्सेप्शन फक्त महाराष्ट्राचं होतं. तर एक स्ट्रीम लाईनिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन्ही एक्झामच्या माध्यमातून. पण सब्जेक्टिव्ह असेल की ऑब्जेक्टिव्ह असेल, जर तुम्ही एक्झामसाठी व्यवस्थित तयारी केली तर मला असं वाटत नाही की कोणती पण एक्झाम अवघड आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये की अचानकपणे सब्जेक्टिव्ह करण्यात आलाय पॅटर्न, मग आता तयारी कशी करायची. तर ही भीती न बाळगता तुम्ही तयारी करा, रिझल्ट नक्कीच येईल. 2008 नंतर साधारणतः मॅम महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा युपीएससी कडे कल पण जास्त वाढला आणि पर्सेंटेज पण वाढला. आणि साधारणतः आकडेवारीमध्ये असं होतं की 2008 नंतर दरवर्षी युपीएससी मध्ये फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये एकूण विद्यार्थ्यांपैकी 10% जो रेशो होता तो महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांचा असायचा. आता आयोगाने हे सुद्धा म्हटलेलं आहे की एमपीएससीच्या या नवीन पॅटर्ननुसार युपीएससी मध्ये सुद्धा महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांचा जी आकडेवारी आहे, नंबर आहे, तो वाढेल. याबाबत तुमचे मत जाणून घेऊया मॅम. ऑलरेडी आपलं युपीएससी म्हणजे जी टक्केवारी आहे ती 2018 पासून जवळपास महाराष्ट्रातून 70 ते 80 विद्यार्थी सिलेक्ट होत आहेत दरवर्षी. आमच्या बॅचला अराउंड 85+ ची संख्या होती महाराष्ट्रीयन मुलांची. आणि मला असं वाटतं हा पॅटर्न आल्याच्या नंतर मला वाटतं तो आकडा 100 क्रॉस करेल. आणि जे काही युपी बिहारचं वर्चस्व असायचं युपीएससी मध्ये ते जाऊन नक्कीच महाराष्ट्राला एक नवी संधी मिळेल की महाराष्ट्राचा आकडा हा 100 क्रॉस करेल हा पॅटर्न आल्यानंतर नक्कीच. नक्की नक्की. आणि विद्यार्थ्यांना सर्वात मोठी मॅम जी अडचण आहे आता, मला तर वाटतं हा मानसिक प्रश्न असायला पाहिजे. तरी पण यावर तुम्ही नक्की मार्गदर्शन करू शकता की लँग्वेज. आता एमपीएससी म्हटल्यावर मराठी लँग्वेजला फार जास्त वेटेज आणि जवळपास 90% विद्यार्थी ते कोणत्याही बॅकग्राऊंडचे असो, मग इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असो किंवा मेडिकल बॅकग्राऊंडचे असो, ते एमपीएससी मध्ये सुद्धा मराठी प्रश्नावर किंवा मराठी लँग्वेज जास्त भर देतात. पण आता विद्यार्थ्यांना फार मोठा प्रॉब्लेम आहे की त्यांना एक एसे लिहायचा आहे, त्यांना ऑप्शनल पेपरचे 2 पेपर लिहायचे आहे. मग त्यासाठी लँग्वेज त्यांची इंग्लिश असावी की मराठी असावी, यावर मॅम तुम्ही हा यक्ष प्रश्न म्हणजे काय काय सांगू शकता यावर? मला असं म्हणायचं की याच्यामध्ये लँग्वेजचा प्रश्न नाहीये, याच्यामध्ये तुमचा टाइम मॅनेजमेंटचा प्रश्न आहे. लँग्वेज तुम्ही कोणतीही निवडा, ज्या लँग्वेज मध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल ती लँग्वेज निवडा. कारण एमपीएससी मध्ये असा प्रश्न नाहीये की पेपर मराठीतून नसणार आहे. युपीएससी मध्ये तसा एक आहे की प्रिलिम्सचा पेपर तुमचा मराठीमध्ये युपीएससी देत नाही, प्रोव्हाइड नाही करत. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना एक तर हिंदी किंवा इंग्लिश हे 2च पर्याय उरतात युपीएससी मध्ये. पण एमपीएससी मध्ये तसं नाहीये. एमपीएससी मध्ये तुम्ही आरामात मराठीमध्ये लिहू शकता, आपल्या आपल्या मातृभाषेमध्ये तुम्ही सगळे पेपर्स अटेम्प्ट करू शकता. तर ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्या लँग्वेजमध्ये सोर्सेस अवेलेबल आहेत, स्टँडर्ड बुक्स सगळ्या, तो पण एक फॅक्टर लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेस तयारी करताना काय होतं की मराठीमधून काही सोर्सेस अवेलेबल नसायचे युपीएससी साठी, पण एमपीएससी साठी तो पण इश्यू नाहीये. एमपीएससी साठी मराठीमध्ये सगळे सोर्सेस तुम्हाला अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की मराठी घेण्यामध्ये कोणताही इश्यू असावा कोणत्याही विद्यार्थ्यांना. आणि जे लोक इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल आहेत त्यांच्यासाठी इंग्लिशमध्येही सगळं काही अवेलेबल आहे. तर तुम्ही ज्या लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल आहात तो विषय घ्या. आणि जे 9 पेपर्स आहेत त्याचं टाइम मॅनेजमेंट हे सगळ्यात मोठं टास्क आहे. इथे विषय लँग्वेजचा हा सेकंडरी आहे, टाइम मॅनेजमेंटचा प्रायमरी आहे की तुम्हाला 9 विषयांसाठी कसं पुढचं 1 वर्ष प्लॅन करायचंय. एकही नाही, मला वाटतं हा ऑगस्टचा महिना आहे आणि पुढच्या मे मध्ये एक्झाम आहे प्रिलिम्स. तर लेस दॅन 1 इयर मध्ये तुम्हाला या सगळ्या 9 पेपर्सचा अभ्यास करून प्रिलिम्स अटेम्प्ट करून, प्रिलिम्सची तयारी तर अजून वेगळीच असते. 2 महिने त्याच्यासाठी स्पेशली काढावे लागतात. ते 2 महिने मायनस केले तर जवळपास हातामध्ये 8 ते 9 महिने होतात. तर 9 महिन्यांमध्ये 9 पेपर्सचा अभ्यास करणं इज द मोस्ट मी म्हणेल डिफिकल्ट टास्क. पण त्याच्यासाठी जर तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग केलं तुमच्या वेळेचं तर मला नाही वाटत ते पण काही डिफिकल्ट आहे. आणि मॅम आता तुम्ही एक बोलता बोलता फार चांगली गोष्ट बोलले की
पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला वेगळे 2 महिने भेटतील म्हणून. म्हणजे मॅम तुमचं हेच सेम म्हणणं आहे की पहिले मुख्य परीक्षेची तयारी करावी जेव्हा आपण सुरुवात करतो, म्हणजे तो फर्स्ट टाइमचा विद्यार्थी असो, फर्स्ट अटेम्प्ट असो, तर सुरुवात मुख्य परीक्षेपासूनच करावी, म्हणजे हे असं तुमचं मत आहे का मॅम? हो, नक्कीच. कारण तुमचा जो रँक ठरणार आहे शेवटी, की तुम्हाला कोणता रँक येईल, कोणती सर्व्हिस मिळेल, हे सगळं काही जे ठरतंय ते तुमच्या मुख्य परीक्षेनीच ठरणार आहे. कारण प्रिलिम्स जी आहे ती फक्त आपण जे म्हणतो की गाळणी परीक्षा आहे, की मेन्स किती जण देतील इतकंच ठरवणारी आहे. त्याच्यामुळे प्रिलिम्सचं तुम्ही सायमल्टेनियसली करत राहा. दिवसातला एकाच तास काही एमसीक्यू अटेम्प्ट केलेत, दिवसातून 10 एमसीक्यू अटेम्प्ट केलेत, ते ठीक आहे सायमल्टेनियसली. पण एक डेडिकेटिव्ह प्रिलिम्ससाठी 2 महिने ज्यावेळेस प्रिलिम्सची डेट तुम्हाला माहित असेल त्याच्या पहिले तुम्ही दिले तर ठीक आहे. पण जी स्टार्टिंग पासून तयारी करायची असते ती मेन्सची, कारण तुमचा रँक, पोस्ट सगळं काही मेन्सनी ठरणार आहे. इंटरव्ह्यू इज अ व्हेरी सब्जेक्टिव्ह काइंड ऑफ थिंग, कारण तिथे बोर्ड कोणता येईल, त्या दिवशी तुमचं माइंडसेट कसा असेल या सगळ्यावरती, आणि कोणते क्वेश्चन्स विचारले जातील ते खूप अनप्रेडिक्टेबल आहे. त्याच्यामुळे मेन्स इज द मोस्ट प्रेडिक्टेबल थिंग इन होल दिस प्रोसेस. तर त्याच्यावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करावं. आणि मॅम मुख्य परीक्षेची तयारी करताना आता जसं तुम्ही स्वतः म्हटलं की ऑगस्ट हा महिना चालू आहे, म्हणजे हा एंडिंग कडे आहे आता, आणि फारच कमी वेळ उरलेला आहे. पुढच्या वर्षी मे महिन्यापर्यंत म्हणजे एक्झाम येईल. तर सध्या विद्यार्थ्यांनी समजा सप्टेंबर पासून जरी तयारी करत आहे म्हटलं पुढच्या महिन्यापासून, तर त्यांना कोणत्या काळापर्यंत मुख्य परीक्षेची तयारी करावी आणि त्यानंतर मग त्यांनी पूर्व परीक्षेकडे पूर्णपणे झोकून द्यावं असं तुम्ही सांगू शकता? जर तुम्ही सिलेबस बघितला ना, तर मला असं वाटत नाही की मुख्य परीक्षेसाठी तुम्ही जेवढे विषय तयार करतायत आणि प्रिलिम्ससाठी वगैरे जॉईन करून, त्याच्यामुळे प्रिलिम्स हे तुम्ही दिवसातले, जसं मी म्हणलं की जे काही तुम्ही करंट अफेअर्स वाचत आहात किंवा जे काही तुमचे स्टॅटिक बुक्स आहेत रेफरन्सचे, ते एकदा वाचून झाल्यानंतर मेन्ससाठी तुम्ही जस्ट प्रिलिम्सचे 10 एमसीक्यू दररोज अटेम्प्ट करत चला. तुम्ही दररोज इतकं जरी केलं आणि प्रिलिम्सचे पहिले 2 महिने डेडिकेटिव्हली फक्त एमसीक्यूच्या टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस केली, तर तुमची प्रिलिम्स निघते, आरामात निघते. आणि मॅम तयारी करताना एक महाराष्ट्रामध्ये एक फार म्हणजे मला असं वाटतं पर्सनली मत की एक फार डेंजरस पॅटर्न फॉलो होतोय की विद्यार्थी नोट्स, म्हणजे आम्ही स्वतःहून नोट्स काढायच्या की आम्ही रेडीमेड पुस्तकांवर किंवा रेडीमेड नोट्सवर किंवा कोचिंग क्लासेसच्या नोट्सवर उपलब्ध म्हणजे डिपेंड राहावं. याबाबत तुम्ही मार्गदर्शन काय करणार विद्यार्थ्यांना की न्यूजपेपर पासून तर पुस्तकापर्यंत नेमका प्रवास कसा असला पाहिजे आणि स्वतःच्या नोट्स असल्या पाहिजे रिटर्न की काही सोर्सेसवर डिपेंड असलंच पाहिजे? मला असं वाटतं एमपीएससी असो किंवा युपीएससी असो, कोणतीच एक्झाम अशी नाहीये की जी एक तुम्ही पर्टिक्युलर सोर्स फॉलो कराल आणि त्याच्यानंतर ती तुमची एक्झाम क्लिअर होईल. मला असं वाटतं मार्केटमध्ये पण बरेच मिथ्स आहेत की पर्टिक्युलर सब्जेक्टसाठी मी 20-30 पुस्तकं वाचले आणि मग मला तो सब्जेक्ट क्लिअर झाला, असं अजिबात नाहीये. एका सब्जेक्टसाठी मी तर म्हणेल मिनिमम सोर्सेस बाळगा. तुम्ही एका सब्जेक्टसाठी एकच पुस्तक ठेवा. जसं की हिस्ट्रीचा आपण घेतलं तर बिपिन-चंद्र किंवा स्पेक्ट्रम, दोन्हीपैकी एकच पुस्तक बाळगा तुम्ही, आणि ते एकच पुस्तक तुम्ही 4 ते 5 वेळेस रिवाइज करा आणि त्याच्यानंतर टेस्ट सिरीज अटेम्प्ट करा. या पूर्ण प्रोसेसमध्ये मी हे सांगेल की तुमच्या सोर्सेस पेक्षा जास्त जर काही इम्पॉर्टंट आहे तर ते म्हणजे टेस्ट सिरीज. आणि ते टेस्ट सिरीज नुसतं देणं नाही, ती टेस्ट सिरीज द्यायला तुम्हाला 3 तास लागले, हा 3 तासाचा वेगळा भाग. ती टेस्ट सिरीज अनालाइज करायला तुम्हाला 2 तास लागतील. तो जर एक्स्ट्रा 2 तास तुम्ही दिले तरच ही एक्झाम क्लिअर होते. म्हणजे इनडिरेक्टली तुम्हाला एक टेस्ट अटेम्प्ट करण्यासाठी 5 तास हा काळ द्यावाच लागेल. आणि तो जवळपास मी असं म्हणेल की प्रिलिम्सच्या पहिले मी स्वतः पर्टिक्युलरली 70 एक पेपर सॉल्व्ह करते टेस्ट सिरीजचे प्रिलिम्सच्या पहिले, आणि ते 70 पेपर मी 2 वेळेस रिवाइजही करते अनालिसिस झाल्याच्या नंतर. तसंच सेम मेन्ससाठी प्रत्येक जीएसचे ऍटलिस्ट 10-10 पेपर तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजेत एक्झाम हॉलमध्ये जाण्याच्या पहिले. आणि ते नुसते सॉल्व्ह नाही, अनालाइज करून नेक्स्ट टेस्टच्या पहिले काय काय इम्प्रूव्हमेंट त्याच्यामध्ये करता येईल हे बघितलं पाहिजे. आणि हे करताना मला असं वाटतं, जसं आपण म्हणलो की न्यूजपेपर, डेलीचा न्यूजपेपर वाचलाच पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला दररोजचा 1 तास देणंच देणं.
अनलेस अँड अंटिल तुम्ही न्यूजपेपरमध्ये कोणती लँग्वेज यूज केली जाते, कशा पद्धतीने एखादं आर्टिकल लिहिलं जातं, एडिटोरियल लिहिलं जातं, स्टार्टिंग कशी आकर्षक असते, मध्ये एखादा पॉइंट कसा हायलाइट केला जातो, रिपोर्ट कसा मेन्शन केला जातो, कन्क्ल्युजन करताना ते किती व्यवस्थित पद्धतीने एक बॅलन्स्ड कन्क्ल्युजन देतात त्या आर्टिकलच्या एंडला, हे जोपर्यंत तुमच्या नजरेखालून जाणार नाही तोपर्यंत तशा पद्धतीने तुम्हाला लिहिता येणार नाही, ते रिप्रोड्यूस तुम्हाला एक्झाम मध्ये करता येणार नाही. त्याच्यामुळे दररोजचा 1 तास न्यूजपेपर आरामात वाचा. न्यूजपेपरमध्ये जे काही युनिक वाटेल तुम्हाला, युनिक एक्झाम्पल्स असतील, कसं एखाद्या व्यक्तीने एखादा विचार मांडलाय, तो जर आवडत असेल, एखादा रिपोर्ट मेन्शन्ड आहे न्यूजपेपरमध्ये, एखादं इथिकल एक्झाम्पल आहे जे की तुम्हाला इथिक्सच्या पेपरमध्ये कामाला येईल असं वाटतं, ते सगळं तुम्हाला एका नोटबुकमध्ये मेन्शन करण्याचं आहे. तर त्या ज्या नोट्स असतील त्या तुमच्या स्वतःच्या असतील, त्या तुम्हाला कोणता सोर्स देऊ नाही शकत, ते तुम्हाला रोजच्या रोज वाचून बनवणे. पण हे मी म्हणते फक्त युनिक गोष्टींबद्दल, की जसं मला माझ्या लिमिट्स माहिती आहेत की मी दररोजचा इंडियन एक्सप्रेस वाचू शकते व्यवस्थितपणे, आणि मी त्याच्यातून नोट्स बनवल्या माझ्या जे काही युनिक एक्झाम्पल्स किंवा रिपोर्ट्स काही मेन्शन्ड आहे, इकॉनॉमिक डेटा काही मेन्शन्ड आहे, तो मी काढला वेगळा. पण आता द हिंदू माझ्याच्याने वाचणं होत नाही, किंवा माझ्याकडे तेवढा टाइम नाही आहे की मी दोन्ही न्यूजपेपर फॉलो करू. मग अशा वेळेस मार्केटमध्ये जे अवेलेबल सोर्सेस आहेत, की काही मंथली कंपायलेशन असतील, किंवा बरेच न्यूजपेपर अनालिसिस येतात युट्यूब वरती, की जे 15 मिनिटांमध्ये संपतात. तुम्ही म्हणजे मला जनरली ती सवय आहे की 2x स्पीड वरती करून 20 मिनिटाचा व्हिडिओ 10 मिनिटात संपवणं. तर ते न्यूजपेपर अनालिसिस दुसऱ्या न्यूजपेपरचं पण तुमचं झालंय. तर दोन्ही न्यूजपेपर मधले जे काही चांगले आर्टिकल्स आहेत, जो काही चांगला डेटा आहे, तो तुमच्याकडे ऑलरेडी आहे व्यवस्थितपणे. त्याच्यानंतर तुम्ही त्या मंथचं मंथली कंपायलेशन जे आहे ते वाचून व्यवस्थित त्याच्यातून अजून काही नवीन काही मुद्दे मिळत आहेत का, कारण जनरली जे सोर्सेस असतात मंथली कंपायलेशन, लिहिणाऱ्या लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने ते बनवलेले असतात, की पर्टिक्युलर विषयाची हिस्ट्री काय आहे, बॅकग्राऊंड काय आहे, त्या पर्टिक्युलर सब्जेक्टची डेफिनेशन काय आहे, त्याच्यानंतर त्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये काय काय कॅरेक्टरिस्टिक आहेत, त्या सब्जेक्टशी रिलेटेड काय प्रोज आहेत, कॉन्स आहेत, काय याच्यामध्ये वे फॉरवर्ड येऊ शकतो, किंवा एखादं बॅलन्स कन्क्लुजन त्याच्यामध्येही दिलेलं असतं, किंवा त्याच्याशी रिलेटेड लॉ कमिशनचा रिपोर्ट, सुप्रीम कोर्टची जजमेंट, हे सगळं काही मंथली कंपायलेशन मध्ये तुम्हाला खूप स्ट्रक्चर्ड वेने मिळेल, जे तुम्ही स्वतः तयार करण्यामध्ये टाइम वेस्ट करू नका. एक पर्टिक्युलर मंथली कंपायलेशन तुम्ही एक व्यवस्थित फॉलो करा रिलिजियसली 1 वर्ष, आणि तेच रिवाइज करा. म्हणजे प्रत्येक मुद्द्यावरती, जसं की आपण म्हणलं राईट टू इक्वॅलिटी, किंवा सेक्युलरिझम, किंवा रिलिजियस फ्रीडम, राईट टू प्रायव्हसी, याच्यावरती जर क्वेश्चन आला, जो की येतोच पॉलिटीच्या GS2 मध्ये वगैरे, तर त्यावेळेस तुमच्याकडे एक स्ट्रक्चर्ड काहीतरी आन्सर तुमच्या इथे असलं पाहिजे. त्याच वेळेस तुम्ही ते 5 मिनिटात पेपरमध्ये रिप्रोड्यूस करू शकाल. तर त्याच्यासाठी हे जे मंथली कंपायलेशन्स आहेत ते पण तुम्हाला बघावे लागतील. आणि जे बेसिक सब्जेक्ट्स आहेत, जसं की हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, त्याच्यासाठी तुम्ही जे काही स्टॅटिक बुक्स आहेत चांगल्या, त्या फॉलो करू शकता. ओके. आणि मॅम, नेहा मॅम, माझा नेक्स्ट क्वेश्चन थोडासा चॅलेंजिंग आहे तुमच्यासाठी सुद्धा, माझ्यासाठी सुद्धा, आणि सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी. 2019 नंतर, म्हणजे एंडिंग नंतर 2020 पासून आपण सगळ्या लोकांनी जो पॅन्डेमिक अनुभवला, आणि त्या पॅन्डेमिक मध्ये काही चांगल्या गोष्टी झाल्या आणि बऱ्याच वाईट झाल्या. म्हणजे वन ऑफ द बेस्ट थिंग आपण म्हणू शकतो की अनअकॅडमी सारखा एक प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांच्या घरोघरी पोहोचलेला आहे, आणि ज्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना एक म्हणजे त्यांचा साहस वाढलेला आहे की कुठेतरी जाऊन ऑफलाईन कोचिंग क्लासेसमध्ये भरपूर पैसा खर्च न करता ते घरी बसून सुद्धा अभ्यास करू शकतात. मला हे जाणून घ्यायचं आहे मॅम तुमच्याकडून की अनअकॅडमी सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर MPSC राज्यसेवेसारखा एवढा मोठा 9 विषयांचा अभ्यास हा प्रॉपरली केला जाऊ शकतो का? ऍक्च्युली माझी जी काही UPSC ची तयारी आहे ती मी पूर्णपणे ऑनलाईन घरी बसून आरामात केलेली आहे, कुठेही दिल्लीला न जाता, कुठेच न जाता. माझ्या घरीच जे ऑनलाईन क्लासेस होते ते मी अटेंड केले प्रॉपरली विदिन टाइम. आणि त्याच्यानंतर जे टेस्ट सिरीज होते त्याही मी ऑनलाईन अटेम्प्ट केलेल्या आहेत. आणि ऑनलाईन मध्ये उलट बेनिफिट आहे तुम्हाला की यू कॅन स्टे ॲट युअर होम. चांगलं घरचं बनलेलं जेवण तुम्ही खातायत, तुमच्या हेल्थचा काही इश्यू नाहीये, आणि घरी आरामही मिळतो व्यवस्थितपणे. आणि जे काही एक फ्रेंड सर्कल चा पण एक काय म्हणू आपण त्याला पिअर प्रेशर असतं,
की अमुक व्यक्ती तमुक तयारी करते आणि ती 7-7, 8-8 घंटे अभ्यास करणारे पण व्यक्ती आपले मित्र असू शकतात आणि पूर्णपणे की जाऊ दे ना, आज का अभ्यास करायचा आहे, चल आपण कॅन्टीनला जाऊ, काहीतरी चहा पिऊन येऊ किंवा न्यू मूवी आलाय तो बघून येऊ, असे डिस्ट्रॅक्ट करणारेही काही एलिमेंट्स असतात. तर या दोन्ही एलिमेंट्स पासून लांब राहून तुम्ही चांगल्या पद्धतीने ऑनलाईन मध्ये तयारी करू शकता असं मला वाटतं. आणि मॅम, ऑनलाईनची तयारी करताना एमपीएससी मध्ये भरपूरशा वर्किंग विमेन पण आहे, म्हणजे मॅरिड विमेन, हाऊसवाईफ, परंतु त्यांची एक्झाम वगैरे देण्याची फार चांगली त्यांची म्हणजे इच्छा आहे. आणि आम्ही तर दररोज क्लासमध्ये बघतो की अनअकॅडमीवर हा रेशो आहे की 70-30, 70% जे कॉलेज स्टुडंट आहेत, पण 30% त्यामध्ये भरपूरशा हाऊसवाईफ्स आणि मॅरिड विमेन आहे. तर त्यांनी मॅम हा त्यांच्यासाठी फार मोठा एकशे प्रश्न आहे की त्यांनी टाइम कसा अनालाइज करावा आणि तो टाइम त्यांनी म्हणजे कसा युटिलाइज करावा यावर एक त्यावर तुमचं मत जाणून घेणं आवश्यक आहे. वर्किंग असण्यामध्ये तुमच्याकडे एक बेनिफिट आहे की वर्किंग असताना तुमच्याकडे एक अर्निंग आहे की जी तुम्ही घरातले जे काही कामं आहेत किंवा टेस्ट सिरीजचा येणारा खर्च असेल, क्लासेसचा येणारा खर्च असेल, त्याच्यासाठी तुम्ही युटिलाइज करू शकता. आणि इनफॅक्ट मी असं म्हणेल की कोणतीही एक्झाम असो, एमपीएससी असेल किंवा युपीएससी असेल, जिथे तुम्हाला फॅमिली सपोर्ट आहे ना, तिथे तुमचं यश जे आहे ते निश्चित आहे. तर जनरली जे असे लोक आहेत की जे वर्किंग आहेत, मॅरिड आहेत, त्यांनी एक काम करावं की थोडं फॅमिलीकडून आपल्याला काही सपोर्ट मिळत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे की जर तुमचं कुणीही भाऊ असतील, हस्बंड वाईफ असतील किंवा घरचे एल्डरली लोक असतील, पॅरेंट्स असतील किंवा इन लॉज असतील, यांच्यापैकी कुणीही जर तुम्हाला मदत करत असेल, मग ती घरकामातली का मदत असे ना किंवा एक काइंड ऑफ काय म्हणता येईल कम्फर्टेबल ऍटमॉस्फिअर घरामध्ये एका रूम मध्ये तयार करून देणं, इतकी का मदत असते ना. इनफॅक्ट मी असं म्हणेल की माझे जेवढे पण युपीएससीचे जे पेपर्स होते मेन्सचे, तर त्याचं झेरॉक्स करण्याचं एक काम असायचं, बिकॉज आय यूज टू अटेम्प्ट ऑनलाईन टेस्ट सिरीज. तर तुम्हाला ते क्वेश्चन पेपर काढणं, त्याच्यानंतर त्याचा आन्सर कॉपी व्यवस्थित झेरॉक्स करून काढणं, मग ते अराउंड 100 पेजेसचा एक बंच बनेल, मग तो लिहून झाल्यावरती त्याचं पीडीएफ बनवून ते अपलोड करणं, हे जे सगळे ट्रिव्हियल कामं असतात त्याच्यामध्ये तुम्हाला घरचे लोक नक्कीच हेल्प करू शकतात. आणि माझी ती पूर्ण हेल्प माझ्या लहान भावाने केली होती. आणि एक घरामध्ये कम्फर्टेबल ऍटमॉस्फिअर बनवून देण्याचं काम माझ्या वडिलांनी केलं होतं की मी लेक्चर अटेंड करत असेल तर माझ्या घरी जे जेवण वगैरे तयार झालं तरी मला डिस्टर्ब न करता ते त्यांचं जेवण करायचे आणि माझं जेवण वेगळं ठेवलं जायचं की माझं लेक्चर संपल्यावर माझं मी येऊन घेईल म्हणून. तर एक असं थोडं सपोर्ट असेल किंवा घरचे तुम्हाला समजून घेत असतील तर तुमचा प्रवास अधिक जास्त सोपा होतो. आणि इनफॅक्ट तुम्हाला ज्या बाकीच्या अडचणी आहेत, दिल्लीला जाऊन प्रिपेअर करताना किंवा पुण्याला जाऊन प्रिपेअर करताना, एमपीएससीचं मुख्यालय पुणे आहे जनरली, तर तिथे गेल्यावरती ज्या अडचणी येणार आहेत की मेसचे डबे खाणं, मग त्याच्याने तब्येत खराब होणं, एका खोलीमध्ये घुसमटून राहणं, याची गरज नाही पडणार ना. तुम्ही ज्याही दिवशी डिप्रेस फील करताय, जा तुमच्या परिवारासोबत गप्पा मारा, पॅरेंट्स सोबत बसून गप्पा मारा, तुम्ही लगेच एनर्जाइज होता, फ्रेश होता. आणि मग वाटलं तर त्या दिवशी त्यांच्यासोबत टीव्ही बघून घ्या, पिक्चर बघून घ्या आणि मग वापस येऊन सेकंड डे पुन्हा अभ्यास करा. तर घरी राहिले आणि उलट एक चांगलं वातावरण मिळतं असंच म्हणेल मी. आणि वर्किंग असल्याने हा फायदा आहे की तुमच्याकडे एक पैसा आहे, जो की स्टुडंट लोकांकडे, बऱ्याच स्टुडंट लोकांकडे ही संधी नाहीये, हे एक लक्षात घ्या. आणि त्याचं कारण फक्त पैसा हे एकच आहे की पैसे नसल्यामुळे बरेच विद्यार्थी एमपीएससी आणि युपीएससीची जी तयारी आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला आयुष्यातले 2 वर्ष द्यावे लागतात कंटिन्युअसली, ती तयारी करू नाही शकत. पण तुमच्याकडे एक संधी आहे कारण तुमच्याकडे तो पैसा अवेलेबल आहे वर्किंग असल्यामुळे. तर त्याचाही तुम्ही बेनिफिट घ्या. मॅक्झिमम मिळतील तितक्या सुट्ट्या वर्क प्लेस मधून घेण्याचा प्रयत्न करा. आणि वर्क प्लेस मध्येही आता मी ज्यावेळेस माझी एक्झाम दिली तर प्रिलिम्स पर्यंत आय यूज टू अटेंड माय कॉलेज रेग्युलरली 9 to 5, सकाळी प्रॅक्टिकल्स आणि दुपारून कॉलेज. आणि त्याच्यानंतर माझा जो स्टडी असायचा तो असा असायचा की मी सकाळी 5ला उठल्यानंतर एक 3 तास माझा स्टडी चालायचा. त्याच्यानंतर कॉलेजला जात असताना आय यूज टू रीड न्यूजपेपर किंवा ते त्या दिवशीचं जे काही डेली अनालिसिस आहे ते वाचणं. त्याच्यानंतर कॉलेजहून आल्याच्या नंतर आय यूज टू अटेंड 1 टेस्ट सिरीज, जर थोडा फ्री टाइम असेल तर 3 तासाची. आणि त्याच्यानंतर जे काही रेग्युलर लेक्चर आहे फाउंडेशन बॅचचं, जे काही आपले जीएसचे सब्जेक्ट्स आहेत, ते एक लेक्चर करणं.
ते लेक्चर केल्यानंतर जेवण, आणि जेवण झाल्यानंतर जनरली आपण जे शतपावली घेतो त्याच्यामध्ये मी एकतर ऑल इंडिया रेडिओचं एखादं न्यूज चॅनल ऐकायचं 10 मिनिटाचं, किंवा जे आपले संविधान वगैरे सारखी सिरीज आहे किंवा एखादा हिस्टॉरिकल मूवी आहे त्याचं एखादं क्लिप मी बघायचे, की ज्याच्यामुळे मी असं म्हणेल हा पण एक खूप चांगला वे आहे अभ्यास करण्याचा. कारण जर तुम्ही गांधी हा जो मूवी आहे 1980s मध्ये आलेला, अकॅडमी अवॉर्ड, ऑस्कर अवॉर्ड मिळालेला, तो जर रिचर्ड बघितला, ॲटनबरो यांनी डायरेक्ट केलेला. येस, तर मला असं वाटत नाही की इथिक्स साठी तुम्हाला गांधीजींचा कोणताही कोट लक्षात ठेवण्याची गरज आहे. तुम्ही तो मूवी 2 वेळेस बघा, वाक्य ना वाक्य तुमचं लक्षात राहतं, तुम्हाला इथिक्स मध्ये जसं तसं ते उतरवता येतं एक्झाम्पल सहित. मी म्हणेल हे स्मार्ट वेज ऑफ प्रिपरेशन आहेत की जे विथ द टाइम मुलांनी शिकले पाहिजेत. आणि मॅम आता हा तुमचाच, तुम्ही एवढं चांगलं जे मार्गदर्शन केलं आता या प्रश्नामध्ये पर्टिक्युलरली, म्हणजे खरोखर एकदम ग्रॉस रियालिटी विद्यार्थ्यांसमोर ठेवली. त्यामध्ये असं एकही काही नव्हतं की हवाबाजी काही नव्हती. मी स्वतः अनुभव सांगतो की मी पण युपीएससीचा एक माझी विद्यार्थी राहिलेला, मी पण त्या अनुभवातून गेलेलो. तर आता तुम्ही जे उत्तर सांगितलं ते विद्यार्थ्यांना फार रिअलिस्टिक आहे. यामध्ये फक्त मला एक ऍडिशन पाहिजे की वर्षभर 9-9, 10-10 महिने अभ्यास करताना 4 जीएसचे पेपर, 1 एसएचा पेपर, एकाच ऑप्शनचे 2 पेपर, आणि मराठी इंग्रजी जेव्हा आवश्यकता पडेल तेव्हा कंपल्सरी लँग्वेजचे पेपर, या सगळ्यांचा अभ्यास करताना वर्षभर मोटिवेट राहणं, कारण हा महाराष्ट्रातला फार भयंकर प्रश्न आहे मॅडम, की मोटिवेशन म्हणजे मोटिवेशनल व्हिडिओ बघणं एक फॅशन तयार झालेली आहे. पण मला असं वाटतं की ते व्हिडिओ वगैरे न बघता एक रिअलिस्टिक एक सेल्फ मोटिवेशन आणि मोटिवेशन यामध्ये फरक सांगून वर्षभर मोटिवेट कसं राहायचं आणि आपल्या अभ्यासावर, आपल्या फोकसवर नेमकं कसं राहायचं एकाच गोष्टीवर, याबाबत विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगू शकाल? यासाठी मला असं वाटतं तुमच्याकडे एका क्वेश्चनचं आन्सर असलं पाहिजे, आणि ते खूप क्लिअर कट आन्सर असलं पाहिजे. सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये काय यायचंय ते तुमचं मोटिवेशन काही का असेना, ते तुम्ही इंटरव्ह्यूत एक सांगाल, रिअल लाईफ मध्ये दुसरं असेल. पण मला असं वाटतं या प्रश्नाचं उत्तर ज्याच्याकडे क्लिअर कट आहे ना, क्रिस्टल क्लिअर, त्याला ठीक आहे, तो 1-2 दिवस डिमोटिवेटेड राहील, पण तिसऱ्या दिवशी त्याला माहितीये की मला हे करायचंय, माझ्याकडे या क्वेश्चनचं आन्सर आहे. मग ते आन्सर तुमच्या आई वडिलांचं स्वप्न असेल, किंवा ते आन्सर तुम्हाला स्वतःला सोसायटीमध्ये तुमचं एक स्टेटस निर्माण करायचंय. स्पेशली महिलांसाठी तर मी म्हणेल सिव्हिल सर्व्हिसेस इज द बेस्ट प्लॅटफॉर्म, की जिथे आल्याच्या नंतर तुमचा जो एक व्हॉइस आहे किंवा तुमचं जे एक ओपिनियन आहे ते अख्खं जग ऐकेल. तुमच्या त्या ओपिनियनला किंमत असेल समाजामध्ये, जी जनरली पुरुषसत्ताक समाज आपला त्याच्या यांना निघलं जातं. मग ते केमिकल डिसिजन, पॉलिटिकल असतील किंवा कल्चरल वेने एक हीन दर्जा दिला जातो, तर तो तुमचा राहणार नाही. तुमचं स्वतःचं एक स्टेटस तुम्हाला यामुळे मिळेल. आणि मी असं म्हणेल की सिव्हिल सर्व्हिसेस हा ठीक आहे, एक गॅरंटीड एम्प्लॉयमेंट आहे. पैसा इतका नाहीये जितकं सॅलरी तुम्ही एक्सपेक्ट कराल की असं असतं तसं असतं. पण दिस इज द बेस्ट प्लॅटफॉर्म, जिथे आल्याच्या नंतर यू विल हॅव द बेस्ट अपॉर्च्युनिटीज. की आता जर जे काही तुम्ही माझ्या मागे बघतायत, हे बोस आईन्स्टाईन गेस्ट हाऊस आहे IIT मद्रासचं, VIP गेस्ट हाऊस. आणि जे आपण फर्स्ट 1-2 क्वेश्चन्स जिथे आपण शूट करत होतो, दॅट इज द कॅम्पस, जो की नॅशनल पार्क मध्ये, ग्विंडी नॅशनल पार्क मध्ये येतो, IIT मद्रासच्या. अँड हिअर आय गेट टू इंटरॅक्ट विथ द बेस्ट ब्रेन्स इन द कंट्री. आणि दॅट टू काय न्यू टेक्नॉलॉजी, इमर्जिंग टेक्नॉलॉजीज येते त्याच्याविषयी, ब्लॉकचेन असेल, मशीन लर्निंग असेल, याच्यावरती आम्ही इंटरॅक्ट करतो. आणि हा एक ट्रेनिंगचा पार्ट असतो. यू विल गेट बेस्ट एज्युकेशनल अपॉर्च्युनिटीज ऑल्सो जर तुम्हाला फर्दर स्टडीज करायच्या असतील तर. सिव्हिल सर्व्हिसेस इज ऑब्व्हियसली अ बेस्ट प्लॅटफॉर्म. तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात काम करायचं असेल, तुम्हाला इतक्या संधी मिळतील की तुम्हालाच कळणार नाही की आपण एकेकाळी कुठे होतो आणि आज कुठे आलोय. तुम्ही म्हणजे मी स्वतः ज्यावेळेस रिफ्लेक्ट होऊन मागे बघते की एक साचेबद्ध आयुष्य होतं की बायोलॉजी घेतलंय, मग मेडिकल सायन्स, आणि आता बघतीये तर की ठीक आहे, मी ज्या डिपार्टमेंटमध्ये वर्क करते त्याच्या व्यतिरिक्त मी डेप्युटेशननी किंवा सेंट्रल स्टाफिंग स्कीमनी आज कोणत्याही मिनिस्ट्रीमध्ये जाऊ शकते. मग ते एज्युकेशन असेल, ट्रायबल अफेअर्स असेल, वॉटर रिसोर्सेस असतील, एनिथिंग, एव्हरीथिंग विल बी ओपन्ड विथ दिस वन गेट, दॅट इज सिव्हिल सर्व्हिसेस इन युअर लाईफ. तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर खूप क्लिअर कट माहित असलं पाहिजे की का सिव्हिल सर्व्हिसेस. ते जर माहित असेल ना, तर नक्कीच तुम्ही 1-2 दिवस डिप्रेस व्हाल, तिसऱ्या दिवशी तुम्ही ट्रॅकवरती याल की नाही मला हे करायचंच आहे. या व्यतिरिक्त तुम्ही काही गोष्टी करू शकता, की जसं आय यूज टू हॅव वन सॉन्ग, की सकाळी सकाळी उठल्यानंतर तुम्ही मोटिवेशनसाठी एखादं गाणं जे तुम्हाला आवडतं, एखाद्या मूवीचं, मेरी कॉमचं असेल किंवा जे आशा आहे सॉन्ग आहे इक्बाल मूवीचं,
ते तुम्ही तशा टाईपचं एखादं सॉन्ग दररोज सकाळी ऐकून दिवसाची सुरुवात चांगली करा. कारण दिवसाची सुरुवात एकदा चांगली झाली ना तुमची, की दिवस नक्कीच तुमचा चांगला जाईल. वेल बिगिनिंग इज हाफ डन जे म्हणतात ते बरोबर. खरंच आहे. ऑलवेज हॅव दॅट मोटिवेशन. इवन मी तर एक्झामला जाण्याच्या पहिलेही चांगले गाणे गुणगुणत जायचे. जनरली लोक एक्झाम पिरियड मध्ये सुद्धा एक्झाम हॉलच्या बाहेर काहीतरी नोट्स घेऊन वाचत बसलेले हा, असतात. तसं माझं कधीच नव्हतं. एक्झामच्या 1 तास पहिले बुक्स पार्ट आणि आपलं आपलं काहीतरी गाणं गुणगुणत व्यवस्थित एक शांत डोक्याने तुम्ही जेवढा पेपर सॉल्व्ह कराल तेवढे तुम्हाला जास्त मार्क्स मिळतील. जिथेही तुम्ही गडबडाळ, गोंधळ होईल, तुमचा एन्झायटी असेल, तुमचा आपोआप परफॉर्मन्स जरी तुम्ही वाचलेलं असेल तरी ते लक्षात येणार नाही, आठवणार नाही. या सगळ्या गोष्टी एक्झाम हॉलमध्ये घडतील. आणि मग त्यासाठी काय करायचं आपल्याला, की एक्झामला रेप्लिकेट करायचंय बिफोर एक्झाम. जर मी म्हणत असेल की प्रिलिम्सच्या पहिले मी 70 पेपर्स अटेम्प्ट केलेत, तर मी ते एक्झाम हॉलला रेप्लिकेट केलंय 70 वेळेस, तर माझ्या ब्रेनला एक्झाम हॉलमध्ये गेल्यावरती काही नवीन नाही वाटणार. कंडिशनिंग झालेली आहे ती. येस, तो दॅट्स द मोस्ट इम्पॉर्टंट ट्रिक, की तुम्हाला याची एक्झामिनेशनची स्ट्रॅटेजी कळाली पाहिजे, स्मार्ट प्रिपरेशन कळालं पाहिजे, आणि तिसरी गोष्ट का बनायचंय, सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये काय यायचंय हे क्लिअर असलं पाहिजे. आणि एक स्वतःबद्दल कॉन्फिडन्स बाळगा की मी हे करू शकते किंवा करू शकतो. जर तो कॉन्फिडन्स असेल, की तुमच्या समोर कितीतरी एक्झाम्पल्स आहेत की जे एकदम हंबल बॅकग्राऊंड मधून येतात, ज्यांचं इवन माझं स्वतःचं घर, मी असं म्हणेल की माझ्या आईला फक्त नोकरी आहे, शी इज हायस्कूल टीचर, आणि वडील जे आहेत ते ट्युशन घ्यायचे. बट म्हणजे एक काय म्हणता लोअर मिडल क्लास बॅकग्राऊंड मधून येऊन तुम्ही ज्यावेळेस अशा पद्धतीने स्वतःला एस्टॅब्लिश करता, त्यावेळेस तुमचं समाजामध्ये असणारं स्टेटस, या सगळ्या गोष्टी तुम्ही एक बॅकग्राऊंड मध्ये तुमच्या असल्या पाहिजेत का करायचे सिव्हिल सर्व्हिसेस, आणि तेच तुमचं मोटिवेशनचं कारण असेल. येस मॅम. आणि मॅम एक आता हा प्रश्न म्हणजे अजून की जे हा. रिलेटिव्ह आणि जे फ्रेंड्स आहेत जे तुमच्यावरती हसतील, त्यांच्यापासून थोडं त्यांना इग्नोर करायला स्टार्ट करा ना. माझेही फ्रेंड्स होते जे मला म्हणायचे की नेहा नक्कीच तू कर तयारी, कदाचित तुझं 10 वर्षांनी सिलेक्शन होईल आणि 10 वर्षांनी आम्ही तुला ऑफिसमध्ये बघू, तुझ्या ऑफिसमध्ये येऊ. अशा पद्धतीने चिडवलं जायचं. पण मला जर माझ्या ऍबिलिटीज माहिती आहेत, मी काय लिहितीये, काय वाचतीये, हे जर माझ्यासमोर क्लिअर असेल, तर मी जे 10 वर्ष जिथे ते म्हणायचे, चिडवायचे, ते माझं 1 वर्षामध्ये झालंय. बरोबर. आणि अजूनही याच्यापेक्षा माझं मला तयारी वाटतं करताय. याच्यापेक्षा एकदम तडकेबाज आणि न काही ऍक्शन घेता हे सर्वात बेस्ट आन्सर त्या लोकांना भेटलंय. म्हणजे तुम्ही न बोलता त्यांना आन्सर आपोआप भेटलेलं त्यांना. त्यांना रिझल्ट लागल्यावरती कळालं की मी एक्झाम दिली होती. आणि यामध्ये मॅम एक आता अजून एक म्हणजे फार आहे की मेडिकल बॅकग्राऊंड मध्ये असताना ऑप्शनल निवडताना तुम्हाला काही कन्फ्युजन झालं का की वेदर आय शुड गो फॉर मेडिकल फील्ड, की तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड जे आहे एज्युकेशनल बॅकग्राऊंड प्रमाणेच ऑप्शन झालं पाहिजे, किंवा म्हणजे ऑप्शनल निवडताना नेमके निकष काय असले पाहिजे, व्हॉट आर द एक्झॅक्ट क्रायटेरियाज ऑप्शनल निवडताना, हा सर्वात ऍक्च्युली हा एक इतका मोठा प्रश्न आहे की याच्यावरती मला वाटतं अख्खा एक सेशन आपण क्रिएट करू शकतो की ऑप्शनल कसं निवडावं, कोणतं निवडलं पाहिजे. माझ्या बाबतीमध्ये असं होतं की हो, मार्केटमध्ये बरेच मिथ्स होते की मेडिकल सायन्स जे ऑप्शनल आहे ते खूप वास्ट आहे आणि ते कव्हर होत नाही, म्हणून जनरली लोक अँथ्रोपोलॉजी घेतात, मेडिकल सायन्स वाले सुद्धा, किंवा दुसरे एखादं इझियर ऑप्शनल निवडतात, PSIR, सोशोलॉजी, ज्याचं मार्केटमध्ये मटेरियल अवेलेबल आहे असं. तर देर आर व्हेरियस फॅक्टर्स की मार्केटमध्ये मटेरियल कोणाचं अवेलेबल आहे, कोण ते ऑप्शनल शिकवायला, गायडन्स करायला अवेलेबल आहे, मार्केटमध्ये टेस्ट सिरीज कशाची अवेलेबल आहे, आणि त्याच्यानंतर तुमची त्या सब्जेक्टवरती कमांड आहे का, तुमचा तो ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट आहे का, आणि अजून एक फॅक्टर असतो की तुम्हाला तो आवडतो का सब्जेक्ट, आवडतो का आणि येतो का, या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर या दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. तर असे खूप सगळे फॅक्टर्स आहेत जे बघून तुम्हाला ऑप्शनल निवडणे, कारण ऑप्शनल इज गोइंग टू गिव्ह यू मॅक्झिमम मार्क्स. एसे इथिक्सच्या नंतर जर मॅक्झिमम मार्क्स कोण देणार असेल तुम्हाला, तर तो तुमचा ऑप्शनल आहे. तो इट्स अ मेक अँड ब्रेक काइंड ऑफ थिंग. कारण दरवर्षी आपण बघतो की काही ऑप्शनलचे ट्रेंड्स असतात. जसं यावर्षी युपीएससीचं तुम्ही पॅटर्न बघाल तर हिस्ट्री आणि हिंदी लिटरेचर, जिओग्राफी या लोकांना मार्क्स खूप जास्त एक्सपोनेन्शियली जास्त मिळालेत, आणि दॅट्स वाय दोज पीपल आर इन द सर्व्हिसेस. पण याचा अर्थ असा नाही की बाकी जे दुसरे ऑप्शनल्स आहेत ते पूर्णपणे वाईप आउट झालेत, असं अजिबात नसतं. प्रत्येक ऑप्शनल मध्ये बॅलन्सिंग दरवर्षी आयोग करतो.
प्रत्येक ऑप्शनल मध्ये जवळपास 50 मार्कांचे असे क्वेश्चन्स असतील जे अटेम्प्ट करणं अवघड असेल. बॅलन्सिंग होतं दरवर्षी. मग ते तुमची मेहनत आहे, तुमची आवड आहे त्या ऑप्शनलच्या बद्दलची, आणि तुम्ही कोणते मटेरियल रेफर केलेत, किती टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्यात, किती मेहनत घेतली आहे त्या ऑप्शनल वरती, याच्याने तुम्हाला फायनल रिझल्ट मिळेल. तर हे असे बरेच मला वाटतं मुद्दे आहेत ऑप्शनल निवडताना, आणि याबद्दल मला वाटतं एक स्पेशल सेशन आपल्याला कंडक्ट करावं लागेल ऑप्शनलसाठी. नक्कीच नक्कीच मॅडम, नक्की हे करूया. सोपं, अगदी सोपं उत्तर नाहीये याचं, कुणाकडेच नाही मिळणार. हे तुम्हाला शोधावं लागेल ऍट द एंड ऑफ द डे. अच्छा. नाही मॅम, कारण हे प्रश्न म्हणजे सर्वात जास्त वेळ विचारण्यात येतात. आता ऍक्च्युली म्हणजे एमपीएससीने हा सिलेबस डिक्लेअर केला, आणि सिलेबस डिक्लेअर केल्यानंतर प्रश्नांचा भडीमार झाला होता, म्हणजे असा बंबार्डिंग झालं होतं. तर त्यामध्ये सर्वात जास्त विचारण्यात आलेला क्वेश्चन हा होता की ऑप्शनल कसा निवडायचा. आणि त्यातही मग आता जेव्हा मी तुमचं इंट्रोडक्शन हे वाचून काढत होतो, ते मेडिकल बॅकग्राऊंड म्हटल्यामुळे मग मला हा प्रश्न सर्वात चांगला वाटला की मॅम याच्यावर, आणि पण ते तुम्ही सांगितलं की याच्यावर स्पेशल आपण एक तासाचं सेशन घेऊ शकतो. कारण ऑप्शनलची लिस्ट इतकी मोठी आहे की मराठी लिटरेचर पण आता आपल्यासाठी अवेलेबल आहे एमपीएससी वाल्यांसाठी, आणि लिटरेचरही खूप चांगल्या पद्धतीने मार्क्स देऊन जातं जर चांगला अभ्यास केला तर. आणि मार्केटमध्ये मी जसं म्हणलं की टीचर्स कोणते अवेलेबल आहेत, टेस्ट सिरीज आहे, तुमची त्या विषयाची आवड आहे, तुमचा जर तो ग्रॅज्युएशनचा विषय असेल तर अजून जास्त चांगलं, कारण तुम्हाला एकदम स्टार्ट पासून, स्क्रॅच पासून, की त्या ऑप्शनलच्या बुक्स कोणत्या तिथून स्टार्ट करण्याची गरज नाही जर ग्रॅज्युएशनचा विषय असेल तर बरेच फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये. आणि मॅम नेक्स्ट म्हणजे आपण मगा म्हटलं होतं की पहिले मुख्य परीक्षेची तयारी करायची, आणि तुम्ही तर म्हटलं की मुख्य परीक्षा म्हणजे तुमचा एक ज्याला म्हणतो आपण ट्रम्प कार्ड आहे, हुकूम का इक्का आहे, की तो सगळं काही तुमच्या हातात गेम आहे, तो तुम्ही त्याला हे करू शकता. मॅम, मुख्य परीक्षेची तयारी करताना वन डे वन सब्जेक्ट, वन टाइम वन सब्जेक्ट, की एका दिवसात तुम्ही 2-2, 3-3, म्हणजे यावर तुमचं काय मत आहे? याच्यामध्ये असं आहे की व्यक्ती तितक्या प्रकृती, त्याच्यामुळे याला एक डेफिनेट असं एक काही पॅटर्न नाहीये की वन डे वन सब्जेक्ट. जसं एखादी व्यक्ती ऍडजस्ट करू शकते, कारण बऱ्याच व्यक्ती स्टुडंट्स आहेत, बऱ्याच व्यक्ती वर्किंग विमेन आहेत, वर्किंग मेन आहेत, तर त्यांना त्यांच्याकडे अवेलेबल असलेले टाइम स्लॉट्स, त्या टाइम स्लॉट मध्ये ते कोणता टॉपिक करू शकतात. आणि मला असं वाटतं की सिलेबस वाईज जाणं इज द ऑलवेज बेस्ट स्ट्रॅटेजी. तुमचा जो सिलेबस आहे तो मी म्हणेल सगळ्यात स्टार्टिंग तर इथून असली पाहिजे तयारीची की सिलेबस 5 वेळेस लिहून काढणे, स्वतःच्या हाताखालून घालणे, तो तुमच्या ऑन द टिप्स असला पाहिजे ऑलवेज. त्याच्याशिवाय सिलेबस टिप्स वरती असल्याशिवाय काहीच वाचण्यात काहीच अर्थ नाही, अनलेस यू नो की काय बाउंड्री लिमिट्स आहेत, काय टॉपिक आहे स्पेसिफिकली फॉर द सिलेबस. त्याच्याशिवाय काही ना स्टॅटिक वाचण्यात अर्थ आहे, ना न्यूजपेपर उचलण्यात अर्थ आहे. सगळ्यात पहिली गोष्ट विद्यार्थ्यांनी ही केली पाहिजे की सिलेबस 5 वेळा तरी ऍटलिस्ट हाताखालून घालणे, सिलेबस स्वतःच्या हाताने लिहून स्टडी टेबल वरती लावणे की काय टॉपिक्स आहेत, आणि त्याच्यामध्ये मग एक एक टिक करत जाणे की हा टॉपिक माझा झालाय, रेडी आहे. आणि हा टॉपिक केव्हा रेडी आहे, ज्यावेळेस त्या टॉपिकशी रिलेटेड तुम्ही स्टॅटिक पार्ट वाचलाय, त्या टॉपिकशी रिलेटेड काही आर्टिकल्स गुगल करून बघितलेत, त्या टॉपिकशी रिलेटेड एखाद्या इन्स्टिट्यूटचं किंवा एखाद्या कोणत्याही वेबसाईट, बऱ्याच आहेत, एखादं एक स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट तुमच्याकडे तुम्ही बघितलेला आहे, आणि मग तो टॉपिक तुमचा तयार आहे, आणि मग देन त्या टॉपिक वरची तुम्ही टेस्ट अटेम्प्ट करताय. मग ते एमसीक्यूज असतील किंवा मेन्सचं एखादं क्वेश्चन आन्सर लिहिणं असेल त्या टॉपिकवरचं. एवढं सगळं केल्याच्या नंतर तो टॉपिक तुमचा एक तयार झाला. तर एक तुमच्याकडे सिलेबसचा एक आराखडा असला पाहिजे तुमच्या डोळ्याच्या समोर, आणि तुम्हाला रोज तिथे दिसलं पाहिजे. टार्गेटिंग जे आहे ते डे बाय डे तुम्ही स्वतः एक डायरी मेंटेन करा की या डे मध्ये मला इतकं टॉपिक टार्गेट करायचंय, या वीक मध्ये मला इतकं काय करायचंय, या मंथ मध्ये मला काय काय करायचंय. मग ते तुमच्या टेस्ट सिरीजचं टार्गेटिंग असेल, तुमचं करंट अफेअर्स रेडी करणं असेल, किंवा तुमचं स्टॅटिक पार्ट रेडी करणं असेल. मग ते टॉपिक वाईज तुम्ही जर टार्गेट केलं तर तुम्हालाही कळेल, एक कॉन्फिडन्स बिल्डअप होतो याच्याने, की तुमच्या ज्यावेळेस डोळ्यासमोर आहे की नाही, या GS1 मधले माझे 10 ते 15 टॉपिक्स माझे झालेत, याचा अर्थ हा पेपर मी एक डिसेंट पद्धतीने, चांगल्या पद्धतीने मी लिहू शकतो. हा एक जो आत्मविश्वास आहे तो सिलेबस बघितल्या बघितल्या तुमच्या मनात येईल. आणि मॅम, मार्केटमध्ये यापूर्वी सुद्धा म्हणजे आता युट्यूबवर वगैरे असे भरपूर टॉपर्स लोकांचे इंटरव्ह्यूज वगैरे अवेलेबल आहे. प्रत्येक म्हणजे प्रत्येक टॉपर एक वेगळी स्ट्रॅटेजी सांगतो, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना कन्फ्युजन निर्माण होतं. तर त्यामध्ये एक नवीन प्रश्न निर्माण झालेला आहे की काही काही लोकांनी असं बिंदास सांगितलेलं आहे की जे सोशल मीडिया आहे, इंटरनेट आहे, याचा तुम्हाला भरपूर फायदा होतो.
पण हे सगळं करत असताना विद्यार्थी कुठे ना कुठे सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या मार्गाने एक वेगळ्या मार्गाने निघून जातात. तर मला हे जाणून घ्यायचं मॅम की सोशल मीडिया आणि इंटरनेट याचा अभ्यास करताना किती फायदा होऊ शकतो आणि आपण कसा फायदा करून घेतला पाहिजे, म्हणजे वेस्ट आणि युटिलाइज या दोन शब्दामध्ये याचं बॅलन्स कसं असलं पाहिजे? ऍक्च्युली जसं मी सांगितलं, माझी पूर्ण तयारी ही ऑनलाईन होती. इनफॅक्ट इंटरव्ह्यूच्या वेळेसही मी फक्त इंटरव्ह्यू देण्यासाठी दिल्लीला गेले होते. सगळे मॉक्सही मी कोविडच्या काळात ऑनलाईन अटेंड केलेले. आणि इंटरव्ह्यूचंही सर्कल आमचं ऑनलाईनच होतं. विद्यार्थी जे सिलेक्ट झाले होते त्यांचा एक ग्रुप होता, व्हॉट्सअप ग्रुप, आणि त्याच्यावरती आम्ही शेअर करायचो मटेरियल, की काय इंटरव्ह्यू क्वेश्चन्स विचारले गेले या पॅनलनी, मागच्या वर्षी असतील, या वर्षी असतील, आणि कशा पद्धतीने एक तयारी केली पाहिजे. तर मी म्हणेल की इंटरनेट इज अ डबल एज स्वॉर्ड ऑलवेज. तुम्हाला सोशल मीडिया पासून पूर्णपणे स्वतःला कट ऑफ करायचंय की नाही करायचं हा तुमचा विषय, पण मला असं वाटतं फेसबुक आणि इन्स्टाचं तर काही काम नाहीये प्रिपरेशन मध्ये. व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचा थोडाफार युज होऊ शकतो ग्रुप्सच्या माध्यमातून, ते पण फक्त स्टडी ग्रुप्स, बाकी दुसरं काही नाही. आणि प्रिलिम्सची तयारी असेल, मेन्सची तयारी असेल, ती विदाऊट इंटरनेट होऊच नाही शकत आजच्या काळात तरी. बिकॉज तुम्हाला जे क्लासेस अटेंड करायचे ते ऑनलाईन आहेत. तुम्हाला ज्या वेबसाईट्स रेफर करायच्या आहेत करंट अफेअर्ससाठी किंवा स्टॅटिक पार्टसाठी, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स बघण्यासाठी, ते पण ऑनलाईन आहे. टेस्ट सिरीजचेही ऑप्शन्स बऱ्यापैकी ऑनलाईन आहेत. ऑफलाईन कुठे जाण्याची तुम्हाला गरज नाहीये. तर मग ऑनलाईनचा यूज तुम्हाला कसा करायचा आहे हे मी असं म्हणेल की प्रत्येक व्यक्तीने स्वतः ठरवणे. गीतेमध्ये असं लिहिलेलं आहे की पाऊस पडतोय आणि त्या पावसाचा तुम्हाला आनंद घ्यायचा आहे. इंटरनेटला तुम्ही असं समजा की पाऊस पडतोय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला छत्री घेऊन उभं राहायचंय, भिजायचंय, की अजून काय चिखलात बुडायचंय, हे सगळं तुमच्याच वरती आहे. तुम्हीच तुमचे मित्र बनू शकता, तुम्हीच तुमचे शत्रू पण बनू शकता. तर शेवटी ते विद्यार्थ्यांनी स्वतः ठरवायचंय. आणि मला असं वाटत नाही की ज्या विद्यार्थ्याचं मोटिवेशन सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये येणं आहे तो काही वाईट मार्गाला भटकू शकतो. हा, बरोबर. मॅम, आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी बोलता म्हटलं होते की एसे तुम्हाला सर्वात जास्त मार्क मिळून देणारा विषय आहे. त्यानंतर इथिक्स आणि इंटिग्रिटी आहे, आणि त्यानंतर तुमचं ऑप्शनल आहे. तर माझं हे म्हणणं आहे मॅम की आपल्याला दरवर्षी आता एसे युपीएससीला 2 सेक्शन मध्ये विचारतात. वर 4 टॉपिक असतात, तो एक एसे, आणि खाली पुन्हा एक 4 टॉपिक. तर म्हणजे आपण हे असं म्हणू शकतो का की एसे आपण प्रेडिक्ट करू शकतो किंवा त्याची पूर्वतयारी ठेवू शकतो आपण, की असा एसे येऊ शकतो? प्रेडिक्ट तर कुणीच नाही करू शकत, बिकॉज 2021चा आणि 22चा पण युपीएससीचा पेपर खूप अनयुज्युअल होता. 21 मध्ये युपीएससीने जनरली युपीएससी काय करते, पार्ट ए आणि पार्ट बी दोन्हीपैकी एक पार्ट हा फिलॉसॉफिकल एसे असतो आणि दुसरा पार्ट जो असतो तो थोडा फॅक्च्युअल असतो. जनरल सब्जेक्ट्स असतात, एज्युकेशन, हेल्थ, फार्मरशी रिलेटेड काही इश्यू किंवा विमेनशी रिलेटेड काही इश्यू, जस्टिस शी रिलेटेड काही इश्यू, असं असतं जनरल. बट 2021 वॉज व्हेरी अनयुज्युअल, कारण 8च्या 8 टॉपिक युपीएससीने फिलॉसॉफिकल विचारलेले. टिपिकल मराठीतल्या पण मी म्हणेल असं म्हणी दिलेल्या गेल्या होत्या 8 टॉपिक्स मध्ये, की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्दरी, अशा टाईपचे टॉपिक्स होते, आणि त्याच्यावरती तुम्हाला एसे लिहायचंय पूर्णपणे फिलॉसॉफिकल. तर मला कुठेतरी असं वाटतं की सगळ्यात जास्त मेहनत जी लागते ती फिलॉसॉफिकल टॉपिक्स लिहायला लागते, आणि ती पूर्वतयारी असल्याशिवाय तुम्ही एसेचा पेपर अटेम्प्ट नाही करू शकत. मी जास्त मार्क्स देणारे हे पेपर्स याच्यासाठी म्हणले होते की खूप कमी तयारीमध्ये तुम्ही खूप चांगले मार्क्स मिळवू शकता. म्हणजे जिथे जीएस मध्ये तुम्हाला 100 मार्क मिळवण्यासाठी जेवढा स्ट्रगल आहे ना, की तुम्हाला GS1 मध्ये जवळपास 10 प्रकारचे सब्जेक्ट्स वाचायचे, 10 बुक्स रेफर करायचे, त्यावेळेस जाऊन तुम्हाला ते 100 मार्क मिळणार आहेत. हिस्ट्री पण वाचायचे, नुसतं हिस्ट्री नाही, एन्शियंट, मिडिवल, मॉडर्न, पोस्ट मॉडर्न वर्ल्ड, त्याच्यानंतर जॉग्रफीमध्ये पण महाराष्ट्राचा, भारताचा, जगाचा भूगोल, त्याच्यानंतर त्याच्याशिवाय सोसायटीचा पण काही पार्ट आहे त्याच्यामध्ये, सोसायटीचे काही टॉपिक्स आहेत. एवढं सगळं वाचल्याच्या नंतर तुम्हाला, आणि इव्हन आर्ट अँड कल्चर पण आहे या सगळ्या पिरियड्सचा, तर एवढं सगळं वाचल्याच्या नंतर 10 बुक्स रेफर केल्याच्या नंतर तुम्हाला ते 100 मार्क्स मिळतात. आणि हार्डली थोडाफार डिफरन्स असतो, की जो खूप टॉपर आहे त्याला 110, 120 असतील, आणि ऍव्हरेज मार्क्स 100 असतात GS1 मध्ये. सेम विथ GS2, GS3. पण इथिक्स आणि एसे मध्ये एक्सपोनेन्शियल मार्क्सचा डिफरन्स असतो, की ज्याचा एसे चांगला आहे त्याला 160, 170 मिळतात, आणि ऍव्हरेज लिहिणाऱ्याला 120 पर्यंत मिळतात, वाईट लिहिणाऱ्याला 70, 80 पण मिळतात. तर एसे असं आहे की थोडीशी मेहनत घेणं, यू विल बी ऍट 150 प्लस.
सेम विथ इथिक्स. मला स्वतःला 142 होते इथिक्स मध्ये आणि आमच्या इयरचा आय गेस मी 3rd टॉपर होते, फर्स्ट टॉपरला 160 होते. हो. तो असे पेपर्स जिथे तुमच्या हाताचे मार्क्स आहेत आणि इथिक्सला काही जास्त मेहनत नाही लागत. वन्स यू आर रेडी विथ दॅट कन्सेप्ट, तुम्हाला तेच रेप्लिकेट करत जायचंय, फक्त पॅटर्न बदलत जायचंय त्याचा. माझा तेच हाच कोट्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅडम, इथिक्स आणि इंटिग्रिटी बद्दल. हा विषय जेव्हा युपीएससीने इंट्रोड्यूस केला होता तेव्हा मॅक्झिमम लोक कन्फ्युज मध्ये होते आणि मी चुकू पण शकतो आता जे मी सांगत आहे की अजूनही मार्केटमध्ये इथिक्स आणि इंटिग्रिटीसाठी पाहिजे तशा नोट्स किंवा बुक्स किंवा सोर्सेस अवेलेबल नाही आहे. असं साधारणतः सांगण्यात येतं की इथिक्स आणि इंटिग्रिटी यामध्ये तुमची पर्सनॅलिटी आणि तुमची ओरिजिनॅलिटी रिफ्लेक्ट होते. तर म्हणजे यावर हे मॅम किती सत्य आहे की खरोखर इथिक्स आणि इंटिग्रिटीमध्ये तुमचा नेचर आणि तुमचा स्वभाव आणि तुमची पर्सनॅलिटी त्यात रिफ्लेक्ट होते तरच तुम्ही चांगलं लिहू शकता असं म्हणजे? मला वाटतं हे खरं आहे, पण हे 50-50% आहे की 50% तुम्हाला ती कन्सेप्ट ऍट द कोअर पण माहिती असली पाहिजे आणि त्याच्यानंतर जे तुम्हाला एक्झाम्पल्स द्यायचे ना ते तुमच्या डेली लाईफ मधून द्यायचे. कारण युपीएससी खूप सिम्पल क्वेश्चन विचारते की व्हॉट इज हॅपीनेस अकॉर्डिंग टू यू, इथिक्सच्या पेपरमध्ये पण. आणि मग इथे तुम्ही हे नाही लिहू शकत की हॅपीनेस अकॉर्डिंग टू अरिस्टॉटल अँड प्लेटो असं होतं आणि तुमचं पण, कारण ऍट द एंड ऑफ द डे करप्शन तुमच्या मते काय आहे, ऑनेस्टी तुमच्या मते काय आहे, हॅपीनेस तुमच्या मते काय आहे, हे तुम्हाला तिथे लिहायचंय. माझ्यासाठी ऑनेस्टी ही एकदम नॉर्मल असू शकते की सिग्नल लागले आणि सिग्नलला मी थांबलीये, ही पण ऑनेस्टी आहे. पेपरमध्ये चिटिंग न करणं ही पण ऑनेस्टी आहे. इनफॅक्ट माझ्यासाठी हॅपीनेस माझी रूम क्लीन असणं ही पण माझ्यासाठी एक हॅपीनेसची गोष्ट आहे. तर हे जे नॉर्मल एक्झाम्पल्स आहेत डेली लाईफ मधले ते तुम्हाला तिथे इथिक्स मध्ये लिहायचे असतात. त्याच्यासाठी तुम्हाला एक नोटबुक मेंटेन करणं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या डेली लाईफचे एक्झाम्पल्स टॉपिक वाईज 2-2 तयार करताय. एखाद्या महान व्यक्तीच्या जीवनातले काही एक्झाम्पल्स टॉपिक वाईज तुम्ही तयार करतायत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे न्यूज पेपरमध्ये जर एखादं इनोव्हेटिव्ह एक्झाम्पल येत असेल ते तुम्ही टॉपिकच्या तिथे कोट करून ठेवतायत की तुम्हाला ऍट द एंड ऑफ द प्रिपरेशन एक्झाम हॉलमध्ये जाण्याच्या पहिले एकदा रिवाइज करता येईल, या सगळ्या एक्झाम्पल्सच्या थ्रू तुम्हाला जाता येईल. आणि इथिक्स मध्ये देर इज वन पॅटर्न की केस स्टडीज कशा लिहायच्या असतात. 6 केस स्टडीज असतात आणि त्या 6 केस स्टडी मी असं म्हणेल 6 वेगवेगळ्या पद्धतीने जर तुम्ही लिहिल्या तर ते एक्झामिनरसाठी एक अट्रॅक्शन पॉइंट असतं की असं नाही की प्रत्येक केस स्टडी तुम्ही उचलली आहे आणि नुसते ऑप्शन 1 ऑप्शन 2 मध्ये ऑप्शन 1चं काय पॉझिटिव्ह आहे काय निगेटिव्ह आहे ते तुम्ही लिहित चाललंय, हे रटाळवाणं होतं बऱ्यापैकी. काहीतरी इनोव्हेटिव्ह तुम्ही त्या केस स्टडीमध्ये प्रत्येक केस स्टडीमध्ये केलं पाहिजे की एक केस स्टडी मी स्टेक होल्डर वाईज लिहिली आहे, एक केस स्टडी मी असे कॉलम करून त्या कॉलम मध्ये काही एक इनोव्हेटिव्ह मेथड यूज करून की या साईडला मी पॉझिटिव्ह निगेटिव्ह लिहिते अशा पद्धतीने मी मेन्शन केली आहे. एक केस स्टडी मी पॅराग्राफ वाईज लिहिते आणि त्याचा एंड एखाद्या चांगल्या कोटनी करते. एका केस स्टडीची मी स्टार्टिंग एखाद्या रिपोर्टने केली किंवा एखाद्या ज्युडिशियल प्रोनाउन्समेंटने केली आहे, एखाद्या कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकलने केली आहे आणि मग ती मी पुढे एक्सपांड करते केस स्टडी. तर अशा पद्धतीने तुम्हाला ते 6 केस स्टडीज वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह पद्धतीने लिहिणं आहे. वेगवेगळे जेवढे पण थिंकर्स आहेत त्यांचे कोट्स तुम्हाला थोडेफार त्यांचा रट्टा मारावा लागेल, बट हार्डली 30-40 कोट्स जरी तुम्ही लक्षात ठेवले, कारण तेवढेच टॉपिक्स आहेत, प्रत्येक टॉपिकसाठी तुम्ही एक कोट तयार करा आणि तो टॉपिक आला की तो तुम्हाला तिथे कोट करायचे, बस इतकंच. की असे काही एक बेसिक फंडामेंटल्स आहेत इथिक्सचे की जे तुम्हाला फक्त 3 गोष्टी तयार करायच्या आहेत. डेफिनेशन, त्या टॉपिकशी रिलेटेड एक कोट आणि त्याच्यानंतर त्या टॉपिकशी रिलेटेड जे काही एक्झाम्पल्स आहेत डेली लाईफचे, मॉडर्न व्यक्ती म्हणजे जेवढ्या पण महान व्यक्ती आहेत त्यांच्या लाईफचे आणि न्यूजपेपर मधलं काही इनोव्हेटिव्ह एक्झाम्पल. इतकं जरी तुम्ही तयार केलं आणि त्याच्यामध्ये थोडासा जीएसचा मसाला टाकला, कॉन्स्टिट्यूशनचा आर्टिकल किंवा काहीतरी, तुमचा आन्सर परफेक्ट बनतो. तर मॅम आता हे म्हणजे हा राज्यसेवेच्या बदलत्या पॅटर्न मध्ये एवढा सगळ्या प्रश्नामध्ये तुम्ही हे सगळं म्हणजे सांगितलं, तर विद्यार्थ्यांना एक म्हणजे एक शेवटचा मी जनरल प्रश्न विचारतो. आता हा काही एक्झामचा प्रश्न नाही आहे. एक महाराष्ट्रामध्ये मग ऑब्झर्व मी केलेला आहे, एक थोडा हा मानसिक प्रश्न आहे मेंटॅलिटीमध्ये. राज्यसेवा ही एक्झाम फारच काही कठीण आहे किंवा युपीएससी तर म्हणजे फारच जगावेगळी आहे असा मॅक्झिमम लोकांचा एक ना का एक हे बनलेला आहे, दृष्टिकोन बनलेला आहे. यावर फक्त मॅम एक शेवटी एंड करताना सांगा की विद्यार्थ्यांनी हिंमत का करावी,
का नाही करावी हे तर त्यांना माहित आहे विद्यार्थ्यांना. तर त्याच ब्रँड अम्बॅसिडर बनलेले आहे की त्यांनी हिंमत का नाही करावी. पण तुमच्याकडून जाणून घेणार मॅडम की कारण तुम्ही जे सांगितलं आता की एक मिडल क्लास बॅकग्राऊंड मधून तुम्ही आज एवढी मोठी झेप मारली. समोर पण आता लवकरच अशी अपेक्षा करू की पुढच्या वर्षी डायरेक्ट तुमच्या नावासमोर IAS आणि पहिल्या 100 मध्ये रँक तुमची बघू आम्ही पुन्हा याच्यामध्ये. तर हे तुम्ही विद्यार्थ्यांना सांगण्याचा प्रयत्न करा मॅडम की हिंमत करा का करावी. मला असं वाटतं याचं उत्तर विद्यार्थ्यांनी एक्झाम्पल्स बघून ठरवावं. कारण माझ्यासारखे नॉर्मल लोक, मी सांगते माझं जे शिक्षण आहे ते पूर्णपणे मराठी मीडियम मध्ये झालेलं आहे. त्याच्यामुळं इंग्लिशचा आणि माझा असा फार काही संबंध मॅथ्स आणि बायोलॉजी व्यतिरिक्त नव्हता. की सोशल सायन्सेस मी कधी इंग्लिश मधून वाचलेलं नव्हतं. मला असं वाटतं सगळ्यात पहिले सोशल सायन्सेसचं जे काही माझं इंट्रोडक्शन झालं ते पॉलिटीची बुक लक्ष्मीकांत मी हातामध्ये घेतली. आणि 2019 ची एक्झाम अटेम्प्ट करण्याच्या पहिले 2017 आणि 2018 मध्ये मी स्वतः माझ्या इंग्लिशवरती काम केले. की ते जे 2 इयर्स आहेत त्याच्यामध्ये बेसिक बुक्स बघणे, गुगल करणे. आजकाल गुगल आहे, तुम्ही कोणताही वर्ड सर्च करा, तुम्हाला लगेच मिनिंग कळतो. आणि मला असं वाटत नाही की ही जी एक्झाम आहे ती काही खूप ब्रिलियंट लोकांची एक्झाम आहे. ही एक्झाम अशा लोकांसाठी बनलेली आहे की ज्यांनी ठरवलंय की मला ही एक्झाम करायची आहे. बाय एनी मीन्स मला जितकी मेहनत लागेल तितकी देऊन. कारण माझ्यासोबत जे बॅचमेट्स आहेत 6-6, 7-7 अटेम्प्ट, काही जण तर मला असं वाटतं जितका काळ ही एक्झाम मागते तितका देऊन या सर्व्हिसेस मध्ये आलेले लोक आहेत. तर आणि खूप खूप जेंटल आणि हंबल बॅकग्राऊंड. काही लोक तर अगदी अशा ठिकाणाहून आले जिथे इंटरनेट अवेलेबल नव्हतं, पहाडी एरियामध्ये त्यांनी म्हणजे धक्के खात खात प्रवास करत कसं कसं तरी इथपर्यंत आलेले लोक आहेत. अजून मला वाटतं आपल्या महाराष्ट्राचेच एक IRS ऑफिसर आहेत, त्यांचे खूप फेमस वाक्य आहे की त्यांना तर ते म्हणायचे की अरे मला तर पाढे पण येत नव्हते, बेचा पण पाडा येत नव्हता, तरी मी जर IRS बनू शकतो तर तुम्ही लोक का नाही बनू शकत. मला वाटतं आंधळे सरांचाच हा फेमस डायलॉग आहे. घरात आधारे तर सांगितलं. मुलांनी या सगळ्या वाक्यांमधून थोडं इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे. तुम्ही इव्हन तुकाराम मुंडेंचाही प्रवास बघाल तर वयाच्या मला वाटतं 32व्या म्हणजे 30शी पार केल्यानंतरच ते IAS बनलेत. तोपर्यंत त्यांचाही प्रवास बऱ्यापैकी प्राध्यापक ते पुन्हा राज्यसेवेच्या नंतर पुन्हा UPSC असाच राहिलेला आहे. तर ही एक्झाम मी तेच सांगते, या एक्झामचा एकदा तुम्हाला पॅटर्न कळाला, तो कोड कळाला, तो कोड तुम्हाला डिकोड करता आला आणि आन्सर लिहिता आलं, तुम्ही तिथे जिंकले. पण ते कोड कळेपर्यंत थोडंसं तुम्हाला स्वतःवरती काम करणे, थोडे पेशन्स राहू देणे. कारण अनलेस तुम्ही तो सिलेबस कव्हर करत नाही, तुमच्याकडे कंटेंट येत नाही, तोपर्यंत तुम्हाला आन्सर नाही लिहिता येणार आहे. त्याच्यामुळे थोडे पेशन्स बाळगा आणि विथ द टाइम तुम्हाला तुमचे स्वतःचे उत्तर मिळतील, डेफिनेटली मिळतील. असं कोणताच क्वेश्चन नाहीये जगामध्ये ज्याचं उत्तर नाहीये. फक्त तुम्हाला शोधण्याची गरज आहे. हॅव सम पेशन्स आणि सगळं काही वर्क आउट होईल इतकं तुम्ही विश्वास बाळगा. नाही मॅम, आजच्या या झूम सेमिनारमध्ये किंवा झूम मीटिंगमध्ये आज महाराष्ट्रातल्या एवढ्या सगळ्या राज्यसेवा आणि इतर परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा एवढं छान आणि सर्वात महत्वाचं म्हणेल मी मॅडम प्रॅक्टिकल. भरपूर दिवसानंतर मी एका व्यक्तीकडून एवढे प्रॅक्टिकल आन्सर ऐकले ज्याच्यामध्ये कोणतीच हवाबाजी नव्हती, ज्याच्यामध्ये कोणतंच असं मोठमोठं काही म्हणणं नव्हतं की जे सिम्पल डेली लाईफमध्ये आपण करतो. तर एवढं चांगलं प्रॅक्टिकल मार्गदर्शन, वास्तव मार्गदर्शन करण्याबद्दल तुमचे कोटी कोटी धन्यवाद. अनअकॅडमीचे सर्व विद्यार्थी, अनअकॅडमीचे सर्व एम्प्लॉई आणि आमच्या सर्व अनअकॅडमीच्या पूर्ण टीम कडून मी तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देऊ इच्छितो. आणि पुन्हा सांगतो की एवढं वास्तववादी आणि एवढं प्रॅक्टिकल मार्गदर्शन मी तरी माझ्या लाईफमध्ये कधी बघितलं नाही. त्यासाठी पुन्हा तुमचे कोटी कोटी आभार मानतो. विद्यार्थी याच्यामुळे दूर पडत असतील कारण जे सिलेक्ट होणारे टॉपर असतात ते जनरली सांगतात की पर्टिक्युलर ऑप्शनल वाचण्यासाठी मी 300 बुक्स रेफर केल्या, असे पण आहेत टॉपर्स. तो हवाबाजी शब्द मी वापरला मॅम त्यासाठी. पण नाही, एकदम डिसेंट लेवलची तयारी, दिवसातले 6-7 तास तुम्ही व्यवस्थित द्या. आणि त्याच्यानंतर एक टेस्ट सिरीज, मी जे म्हणलं की एक्झामला तुम्ही रिप्लिकेट करण्याचा प्रयत्न करा. जेवढे जास्त टेस्ट सिरीज, जेवढे जास्त रिव्हिजन तुम्ही एक पर्टिक्युलर कंटेंटच्या नंतर कराल तेवढं तुम्हाला बेनिफिट होईल. आणि ही एक्झाम, आता मी तेच म्हणलं ना, तुम्ही कोणत्याही सिलेक्ट झालेल्या व्यक्तीकडे बघून घ्या. अन्सार शेख, व्हॉट वॉज हिज बॅकग्राऊंड, ती व्यक्ती कुठपर्यंत आली आहे. हॅव अ लुक ॲट हिज लाईफ. तो अशक्य काहीच नाहीये जगामध्ये. फक्त मी म्हणलं की तो तुम्हाला एक पॅटर्न कळेपर्यंत थोडा पेशन्स असू देत. आणि एकदा तो पॅटर्न कळाला की मग जस्ट
गो फॉर इट. गिव्ह युअर बरोबर. 100%. प्रिलिम्स ते मेन्सच्या त्या 3 महिन्यामध्ये गिव्ह युअर 100%. तुम्हाला रिझल्ट नक्कीच मिळेल. नक्की नक्की मॅम. थँक्यू सो मच मॅम, एवढं चांगलं मार्गदर्शन केल्याबद्दल पुन्हा एकदा. आणि म्हणजे अनअकॅडमीच्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी समूहाकडून पुन्हा तुम्हाला थँक्यू सो मच. तुम्ही एवढे प्रॅक्टिकल थॉट्स मांडले आणि एवढं चांगलं मार्गदर्शन केलं. नक्कीच पुन्हा विद्यार्थ्यांच्या डिमांडवर मला तरी असं वाटतं की पुन्हा एकदा भेट होईल. आणि खास करून ऑप्शनल पेपरसाठी असा एक लांबलचक सेशन ठेवू आपण, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा सुद्धा प्रेझेन्स राहिला पाहिजे आणि अनअकॅडमी ऍपवर असलं पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांसोबत सुद्धा तुम्हाला तुमचे थॉट्स शेअर करताना तेवढं चांगलं एन्जॉयमेंट आलं पाहिजे. Thank you so much, ma'am, for sharing your practical thoughts and having your presence on this platform. Thank you.